मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या नामांतराबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती लेखी उत्तरात देण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांनी विधान परिषदेत या नामांतर प्रस्तावाला स्थगिती देण्याचा प्रस्ताव मांडला। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी 100 वर्षांचा वारसा असलेल्या केईएमचं नामांतर करण्याचा प्रस्ताव दिला होता। या प्रस्तावाला मार्डनेही विरोध केलाय। महानगरपालिकेकडे नामांतराची विनंती करण्यात आली असून ती निर्णय प्रलंबित आहे। किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल म्हणजे केईएम आणि उत्तर दिले उपमुख्यमंत्र्यांनी की तसं काही नाही विचार, पण त्यांना अंधारात ठेवून मागून काम सुरू आहे कौशल्य एकलव्य स्मारक हॉस्पिटल करण्याचं। तर या व्यक्तीवर एवढा कोणाचा राग आहे की नाव बदलायचं? हा किंग एडवर्ड काय कोणतरी जुना अतिरेकी कसासारखा आहे का? कौशल्य विकास मंत्री आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेबांनी हा प्रस्ताव पाठवला होता, तो आरोग्य समितीकडे आहे। केईएम नावानं जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली संस्था आहे, त्याला एक वेगळा ऐतिहासिक वारसा आहे आणि सगळ्यात सभापती महोदय याच्यामध्ये भविष्यामध्ये कशा अडचणी निर्माण होणार नाहीत याची देखील आपल्याला शहानिशा करावी लागेल। कारण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हजारो विद्यार्थ्यांना आपण याच नावानं पदव्या दिलेल्या आहेत, याच नावानं आपण प्रमाणपत्र दिलेली आहेत, याच नावानं आपण परदेशी परवाने दिलेले आहेत। तर या सगळ्या सिस्टीमवर काय परिणाम होईल का याचा अभ्यास केल्यानंतरच महाराष्ट्र शासन किंवा महानगरपालिका याच्यावर कार्यवाही करेल, हा शब्द मी नार्वेकर साहेबांना देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।